छेड़ो मत जाओगे मैं दुर्गा में काली हूँ मी काजल केमला काकड मी या व्यासपीठावर विषय मांडते महिला सशक्तीकरण म्हणजे काय नाक तोड पण केल्यावर श्वासाची जी गरज असते नाक तोड पण केल्यावर श्वासाची जी गरज असते काळ्या कुट्ट अंधारात प्रकाशाची गरज असते तडफडणाऱ्या जीवाला पाण्याची गरज असते प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीची तीच गरज असते तीच गरज असते खरं तर आज 3 जानेवारी अगदी सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आज जर असं वाटायला लागलं की माझा जन्म म्हणजे माझे वाढदिवस साजरे की काय एवढं सगळे म्हणतात की महिला सशक्तीकरण व बालिका दिनाची खूप खूप शुभेच्छा मग कुठेतरी प्रश्न पडला की आजही त्या शुभेच्छांचा वर्षाव का होत असावा हा दिन मध्ये नेमका आहे तरी काय आजच का महिला सशक्तीकरण साजरा केला जात असावा का फक्त एकच दिवस स्त्रियांच्या गुणगान करण्यासाठी असावा का किती खर्चाचा लाभ आहे का 365 दिवसांपैकी फक्त एका दिवस आम्ही महिलांच्या गुणगान करण्यासाठी गुणगान करतो दिन की रोशनी खामों को बनाने की जगह दिन की रोशनी खामों को बनाने में गुजर गई रात की रोशनी बच्चों को सुलाने में चली गई जिस घर में गरीब बत्ती भी नहीं चलती उस घर को सजाने में चली गई जिस घर में गरीब बत्ती भी नहीं चलती उस घर को सारी जिंदगी सजाने में चली गई परंतु स्त्रियांचे महत्व फक्त या एका दिवसापुरती मर्यादित आहे का प्रत्येक दिवस स्त्रीचा असून आहे का ज्याप्रमाणे बैलपोळ्याच्या दिवशी वर्षभर बांधलेल्या दावणीच्या बैलाला एका दिवस बैलपोळ्याच्या दिवशी मिरवणूक काढली जाते आणि पुन्हा वर्षभर दावणीला बांधायला मोकळे अशी तर आपल्या स्त्रियांची अवस्था होत नाही ना म्हणूनच तर म्हणतात समान मानव माना स्त्रीला समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता घडू नका देवी म्हणून भजू नका आणि दासी म्हणून पिटू नका समाजानं स्त्रीला देवी म्हणून पुजावं ही अपेक्षा नाही समाजानं स्त्रीला देवी म्हणून पुजावं ही अपेक्षा नाही समाजानं स्त्रीला दासी म्हणून मिळवावं हेही उचित नाही समाजाकडून फक्त एवढंच अपेक्षित आहे की स्त्री म्हणून समाजाची वागणूक द्यावी परंतु आजचा काळ बदलला आजची वेळ बदलली पण आजी लोकांची मानसिकता बदलली नाही हो आपल्याला आजी म्हणावं लागतं बेटी बचाओ बेटी पढाओ बेटियां सबके नसीब में कहाँ होती है बेटियां सबके नसीब में कहाँ होती है रब को जो घर पसंद आए वहाँ बेटियां होती है जब बेटों को मानते हो फूल का दीपक तो क्यों फिर दोगला पर दिखलाते हो जब बेटों पे इतना नाज है फिर क्यों देना की भीख मांगा करते हो आज बऱ्याच समाजातली स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांमागे काम करताना दिसत आहे आज बस कंडक्टर पासून तर राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी आपले वर्चस्व गाजवले आहे आपल्या समाजातली स्त्री अजूनही कुठे अंधकारात जगत आहे चूल आणि मूल यातच गुंतलेली दिसत आहे दिव्याची वाट जरी मुलगा वर्षाचा दिवा आहे तरी मुलगी त्या दिव्याची वाट आहे हे कसं विसरून जातो आपण अहो